प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 21 जूनच्या रिव्ह्यूमध्ये अर्जुनसाठी एक मोठा धक्का समोर आला आहे आणि सोबतच तुम्हाला खूप फनी बघायला मिळणार आहे. तर चैतन्य अर्जुनची खूप खिल्ली उडवत असतो. का रे, तुला उपवास करायचा नाही आहे? अर्जुन म्हणतो, तू जेव ना बाबा, आम्हाला नाही करायचा आहे उपवास. चैतन्याच्या लक्षात आलं आहे आता. तो म्हणतो, एक मिनिट, आज घरात सगळ्या बायकांचा वटपौर्णिमेचा उपवास आहे आणि त्यांच्यासोबत तू पण उपवास करतोय की काय? नाही, करेक्शन, सगळ्यांसोबत नाही, तू सायली वहिनीसोबत उपवास करतोय ना, म्हणजे सायली वहिनींसाठी उपवास करतोय ना? अर्जुन हो म्हणतो आणि चैतन्य मोठ्याने हसायला लागतो. आज अर्जुनची खूप खिल्ली उडवली आहे सगळ्यांनी, मजा आली आहे बघायला. आता ही सायलीचं लेटर बघा पुढचं. तर ती म्हणत असते लेटरमध्ये की आम्ही लग्नानंतर केलेली सगळ्यात पहिली पूजा, तीही एकत्र केलेली. मग आता इकडे चैतन्य विचारतोय अर्जुनला, तू तुझं प्रेम असं किती दिवस लपवून ठेवणार आहेस रे? तेव्हा हा अर्जुन म्हणतो, तुला माहिती आहे याचं उत्तर चैतन्य, मधुभाऊ सुटल्यानंतर मी मिसेस सायलींना प्रपोज करणार आहे. चैतन्य म्हणतो, तोपर्यंत उपवास तापास करणार आहेस का तू? अरे किती फनी आहे हा, उपवास नाही करत रे पुरुष. अर्जुन म्हणतो, मला करायचं आहे, तुला काही प्रॉब्लेम आहे का? चैतन्य म्हणतो, नाही बाबा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. अर्जुन म्हणतो, त्यात काही फनी नाही आहे रे, मला मिसेस सायली 7 जन्म बायको म्हणून हव्यात. आता चैतन्य म्हणतो, अरे बाप रे, इथे एक जन्म टिकवणं अवघड झालंय, तू 7 जन्माचं कुठे घेऊन बसलायस? अर्जुन म्हणतो, अरे यार, तू मस्करी करतोयस का माझी? जा तू घरी जा. चैतन्य म्हणतो, नाही, मी नाही जाणार घरी, मी इथेच बसणार आणि माझ्या मित्राचा उपवास बघणार. सायली लिहित असते पत्रात पुढे की आज यांनी गुरुजींच्या सांगण्यावरून का होईना पण माझ्यासोबत ही पूजा देवापर्यंत पोहोचेल का? मला खरंच या घरची सून होता येईल का? प्रश्नचिन्ह आहे सायलीच्या चेहऱ्यावर. तर चैतन्य अर्जुनला इकडे म्हणत असतो, काय रे अर्जुन, मला एक गोष्ट कळत नाहीये, तू कधीपासून एवढा टोटली चेंज झाला? त्यावर अर्जुन त्याला उत्तर देतो, अरे मी मिसेस सायलींच्या प्रेमात पडलो ना, तेव्हापासून चेंज झालोय. आम्ही म्हातारे होऊ ना, तोपर्यंत आम्ही एकत्रच राहू. 7 जन्मांनंतर सुद्धा त्याच माझ्या बायको असतील. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, हा अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालाय. सायली सुद्धा विचार करत असते इकडे की मला जन्मोजन्मी अर्जुन सुभेदारांचीच बायको होता येईल का, असं ती तिच्या पत्रामध्ये लिहितीये. तर आता इकडे चैतन्य त्याला पुन्हा चिडवायला लागतो, हे अर्जुन, आपण ना असं इमॅजिन करू बघ, म्हणजे तू असशील 100 वर्षाचा, नाही म्हणजे सायली वहिनी असतील 98 वर्षाच्या, तरी तुम्ही दोघं जण हातात हात घालून वडाला प्रदक्षिणा घालत असाल. तेव्हाही मी असेल 25 वर्षाचा तरुण तडफदार आणि तेव्हा मी सायली वहिनींना सांगेन की तुमचा नवरा अगदी पहिल्यापासून तुमच्यासाठी उपवास करतोय सायली वहिनी. आता अर्जुन हे सगळं इमॅजिन करतोय. चैतन्य म्हातारा व्हायची ॲक्टिंग करून दाखवतोय अर्जुनला. आता अर्जुन त्याच्या तोंडात डब्यातला एक घास खाऊ घालतो आणि म्हणतो, तू चुप बस आणि गपचूप डबा खा आता. आता अर्जुन म्हणतो, हे बघ, आता तू ना हे दोन्ही डबे खायचेत आणि घरी सांगायचे की हा डबा मी खाल्ला म्हणून. चैतन्य म्हणतो, अरे बापरे, म्हणजे मित्रप्रेमापोटी मी सायली वहिनींना सांगायचंय डबल जेवायचंय, मी हा डबा मी संपवलाय म्हणून घरी सांगायचंय का? ठीक आहे, मी करेल हा एवढा त्याग. मग आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, नको करूच, मी सुरेशला सांगतो. आता चैतन्य म्हणतो, अरे नाही, मी करतो की हा त्याग, तू कशाला काळजी करतोयस, मी जेवतो. हा अर्जुन जेवतो. आणि खरंच चैतन्याने दोन्हीच्या दोन्ही डब्बे संपवलेत प्रेक्षकांनो. भारी दाखवलंय त्यांनी आज खूप. अर्जुन चैतन्याला दोन्हीही डब्बे संपवायला लागतो. म्हणजे थोडक्यात काय, चैतन्याची वटपौर्णिमा अगदी जबरदस्त झाली आहे आणि अर्जुनची निर्जळी. दोघंही जण एकमेकांबद्दल कसे फील करतात असं त्यांनी या सीन मध्ये थोडक्यात दाखवलंय. आता इकडे हा नागराज म्हणत असतो, साक्षी, अरे यार, तू जाम धमाल उडवून दिलीस. दोघं फार शाणे समजत होते स्वतःला, आता कळेल त्यांना. अरे अर्जुनचे काही क्लायंट आहेत, त्यांनी केसेस काढून घेतलेत म्हणे त्यांच्याकडनं. प्रिया म्हणते, अरे तू जे माणसं पाठवलेत ना साक्षी त्या अर्जुनच्या ऑफिसमध्ये, त्यांनी वाट लावली ग अर्जुनची. साक्षी म्हणते, हे तर काहीच नाही आहे, आता मी अर्जुन आणि चैतन्यावर आणखीन एक मोठा बॉम्ब टाकणार आहे. प्रिया म्हणते, काय आणखीन एक बॉम्ब? मग साक्षी म्हणते, त्यांना माहिती नाही आहे त्यांनी कोणाशी पंगा घेतलाय, त्यांना लवकरच कळणार आहे ही साक्षी शिखरे काय चीज येते. नागराज म्हणतो, साक्षी तू नेमकं काय करणार आहेस, काय प्लॅन काय आहे तुझा पुढचा? साक्षी म्हणते, कळेल, तुम्हाला लवकरच कळेल, थोडीशी वाट बघा. मग आता ही प्रिया म्हणते, अगं साक्षी, पण तो किल्लेदार त्या अर्जुनच्या टीमला जॉईन झालाय ग. अगं ही खूप मोठी टेन्शनची गोष्ट आहे, त्यांची टीम सॉलिड झाली आहे यार साक्षी, आता आपलं टेन्शन वाढणार आहे ग उलट. साक्षी म्हणते, वाढणार नाही, आता उलट आपल्याला ह्याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे. आता नागराज विचारतो, कसं काय ते? मग साक्षी तिथे बसते खाली आणि सांगते या दोघांना की हे बघा,
तुम्ही सगळे तिघं जण एकाच घरात राहा, म्हणजे अर्जुन सुभेदार आणि रविराज किल्लेदार माझ्या विरुद्ध काय पाऊल उचलताय हे तुम्हाला कळेल. नाही जर तुम्हाला कळालं तर त्यांना विचारत राहा, आडून विचारत राहा की नेमका त्यांचा प्लॅन काय. आता या प्रियाला इतका ओव्हर कॉन्फिडन्स आहे, ती म्हणते हे काय लगेच सोपं आहे ग. अगं मी त्या किल्लेदारला नुसतं बाबा म्हणून हाक मारी ना की तो लगेच विरघळल. अर्जुन आणि चैतन्याचे नेक्स्ट प्लॅन काय आहे ना ते मी तुला शोधून दाखवेलच. तेव्हा साक्षी म्हणते करेक्ट, पण तुला ते प्लॅन कधीच कळणार नाही आहे. त्याआधीच अर्जुनला नोटीस येणार आहे की उद्या कोर्टात हजर राहायचं, अण्णांची उद्या हिअरिंग आहे. अर्जुनला सुद्धा दुसऱ्या दिवशी कोर्टात काय वाढून ठेवलंय याची सतत भीती वाटायला पाहिजे. पण आता ही भीती मला अर्जुन आणि चैतन्याच्या तोंडावर बघायचीच आहे. उद्याचा दिवस आयुष्यभर लक्षात ठेवणार आहेत ते दोघं जण. म्हणजे अर्जुन चैतन्याने जे हिच्या बाबतीत केलं ती सेम त्यांच्या बाबतीत करणार आहे. आणि आता उद्या महिपतला बेल मिळणार आहे प्रेक्षकांनो, आणि उद्या धमाका एपिसोड असणार आहे. आत्तापासून चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे सायलीबाई विचारत असतात कल्पनाताईंना, आई डाळिंब्याची उसळ करू का, पूर्णाजींना आवडते ना. कल्पनाताई म्हणतात अगं हो कर की. मग सायली पुन्हा विचारते, आई आधी खीर करायला घेऊ का, हे डब्बा घेऊन गेलेत खरे पण जेवायला मिळालं असेल की नाही माहिती नाही. आज ऑफिसमध्ये किती तणावाचं वातावरण आहे ना. खीर तयार असली की खिरीमुळे जरा 2 घास जास्ती खातील हे. मग कल्पनाताई म्हणतात बाई विमल ऐकतीयस ना, सायली तिच्या नवऱ्याची किती काळजी करतीये. आता विमल म्हणते हो वहिनी सगळं ऐकू येतंय, थांबा हा वहिनी जरा. आता ही विमल त्या सायलीची दृष्ट काढते आणि म्हणते सायली वहिनी तुम्ही इथे उभं राहा बरं, या दोघांना कोणाची दृष्ट नको लागायला. असं म्हणून तिने मीठ आणि मिरच्या त्या सायलीवरून ओवाळल्यात आणि त्याचा धूर केलाय सगळ्या घरामध्ये. प्रतापराव म्हणतात अगं काय हे विमल किती धूर केलाय, अस्मिताला पण खोकला लागलाय. तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य पण आले आहेत. अर्जुन म्हणतो अरे अरे काय आहे. चैतन्य म्हणतो एवढा कसला धूर केलाय तुम्ही. मम्मा अगं काय आहे हे अर्जुन विचारत असतो. मग कल्पना म्हणतात अरे बाबा विमलने सायलीची दृष्ट काढली आत्ताच. आता अर्जुन त्या धुरामुळे का काय माहीत नाही पण सायली त्याच्यासाठी पाणी घेऊन येते ना तर तो असा चक्कर येऊन पडतो जशी ही मागच्या वर्षी पडली होती चक्कर येऊन. आता सगळेच जण घाबरून जातात ना. सायली म्हणते अहो अहो काय झालं तुम्हाला. कल्पना ते ओरडायला लागतात अरे अश्विन इकडे ये. आता सगळेच घाबरतात. शेवटी अर्जुनच्या तोंडावर पाणी मारते ही सायली आणि त्याला म्हणते अहो उठा ना काय झालंय तुम्हाला. आता अर्जुन असा शुद्धीवर येतो आणि उठून बसतो. आता सायली म्हणते अहो सावकाश काय होते तुम्हाला. सगळेच जण घाबरून गेले काय झालं याला. अति लाडका आहे ना तो घरच्यांचा. आता सायली त्याला पाणी देते आधी आणि म्हणते पाणी प्या ना बरं वाटतंय ना तुम्हाला. अर्जुन आधी ढसाढसा पाणी पितो कारण त्यानं सकाळचं पाणीच पिलेलं नसतं ना. सायली त्याला विचारते बरं वाटतंय ना आता तुम्हाला. मग आता त्या अर्जुनला वरती बसवतात ते सोफ्यावर. आता कल्पना त्या म्हणतात अश्विन आधी बघ बरं त्याला काय झालंय ते. प्रतापराव विचारतात काय रे बाबा अरे अशी कशी चक्कर आली अर्जुन तुला. अस्मिता म्हणते अरे अर्जुन काय होते तुला. मग अश्विन म्हणतो अरे कदाचित BP लो झालेला दिसतोय दादाचा. मग आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. अश्विन म्हणतो दादा काय होते तुला, कसला स्ट्रेस आलाय का. चैतन्य असा बघतोय यांच्या अर्जुनकडे. मग अर्जुन विचार करतो मनात कसं सांगू यांना, आम्ही सकाळचं काही पाणी पण प्यायलेलो नाही आहे म्हणून मला चक्कर आली आहे. पण मी खुश आहे मिसेस सायली, माझा उपवास तुमच्या हातून सुटला. अर्जुन जरा जास्तीच फिल्मी झाला आहे प्रेक्षकांनो. आता या कल्पनाताई म्हणतात ए बाबा अर्जुन अरे आम्ही काय विचारतोय तुला, तू ठीक आहेस ना. आता हा मस्त हसून म्हणतो हो हो आय एम ॲब्सोल्युटली फाईन मम्मा. मग अस्मिता चिडते त्याच्यावर आणि म्हणते तू बरा आहेस ना, आमचा जीव वर खाली होतोय आणि तू हसतोयस काय अर्जुन. आता सायली म्हणते मी ना काहीतरी खायला करते. चैतन्य भाऊजी तुम्ही पण खाऊन घ्या बरं. चैतन्य म्हणतो नको रे बाबा मला अजिबात नको, मी काहीच खाऊ शकत नाही आता. कल्पना ते म्हणतात का काय झालं रे. अर्जुन लगेच म्हणतो चैतन्याला भूक नाही ना, भूकच नाही आहे. मग लगेच आता अर्जुन म्हणतो जा 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 तू फ्रेश होऊन ये पटकन जा. चैतन्य म्हणतो हो 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 मला भूक नाही आहे. मग कल्पना ते म्हणतात ए थांब रे जरा चैतन्य, तू काय चाललंय सांगतोस का हे सगळं. आता अर्जुन म्हणतो अरे जा रे बाबा तू फ्रेश हो ना. कल्पना ते म्हणतात थांब म्हणलं ना चैतन्य, काय चाललंय तुमच्या दोघांचं सांग बरं. मग आता अर्जुन त्याला असं खुणवत असतो चुपीस म्हणून सांगू नको. चैतन्य म्हणतो अगं मावशी मला भूक नाही आहे ग, माझं पोट जरा जास्तीच गच्च भरलंय, दोन्ही पण डब्बे मी संपवलेत ना. अस्मिता म्हणते अरे चैतन्य तू दोन्ही डबे खाल्लेस, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं. मग चैतन्याला नाईलाजास्त सगळं सांगावंच लागतं. तो म्हणतो कारण अर्जुनने आज निर्जळी उपवास केलाय ना सायली वहिनीसाठी. आणि सगळेजण त्याच्या तोंडाकडे बघायला लागतात. अर्जुन भामट्यासारखा बघून घेतो इकडे तिकडे.
प्रतापराव, सायली, कल्पनाताई सगळे नुसते चैतन्य आणि अर्जुनकडेच बघतात. आता मात्र अस्मिता चिडते आणि म्हणते, अर्जुन अरे तू डोक्यावर पडलायस का? अरे तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस? चैतन्य म्हणतो, अगं खाल्लं सोड, पाण्याचा एक थेंब पण घेतलेला नाहीये त्याने. अश्विन म्हणतो, हां मग चक्कर तर येणारच. आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, सायली आम्हाला माहिती आहे तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण अरे अर्जुन आज तर तू आम्हाला थक्कच केलंस बाबा. प्रतापराव म्हणतात, अरे बाप रे, माझी वाट लावून टाकली रे बाबा तू. अरे बाबा तू हिरो झालास, पण तुझी मम्मा पुढच्या वर्षी मला उपवास करायला लावेल निर्जळी, त्याचं काय? आता सगळेच हसायला लागतात. विमल म्हणते, पण बरं झालं की नाही वहिनी, मगाशीच मी सायली वहिनींची नजर काढली ते. आता सायली अशी लाजायला लागते गालातल्या गालात आणि विचार करते, खरंच यांनी माझ्यासाठी कडक उपवास केला असेल का? पण का? आता चैतन्य म्हणतो, अश्विन तू परत चेक करतोस का अर्जुनला एकदा? अरे बघ ना त्याचे गाल कसे लाल होत चाललेत. अर्जुन खरंच गालाला हात लावून बघतोय. चैतन्य म्हणतो, तुझ्याकडे या रोगाला काही औषध बिषध आहे का बघ रे बाबा. आता अश्विन चेक करतो आणि म्हणतो, अरे हा ना लवेरिया झालाय रे याला. आता एवढं क्लिअर सांगून सुद्धा सायलीला काय कळत नाही. आता हा अश्विन चिडवतो आणि म्हणतो, अरे याच्यावर संशोधन सुरू आहे, पण औषध काही सापडलं नाही रे बाबा अजून. सगळेच हसायला लागतात. चैतन्य म्हणतो, अरे बापरे, कोर्टात भल्यांना सुनावणारे अर्जुन सुभेदार गप्प का बसलेत? कल्पनाताई म्हणतात, चैतन्य माझ्या मुलाची मस्करी नको करूस, मार खाशील तू. अरे बाबा तू प्रेमात पडला ना की तुझी पण अशीच अवस्था होईल बघ. आणि मग वातावरण जरा सिरियस होऊन जातं आणि आता सायलीच्या ते लक्षात आलं आहे आणि ती पटकन म्हणते, तुम्ही सगळेजण चला बरं, म्हणजे फ्रेश होऊन या, मी जेवायला वाढते सगळ्यांना. पण बिचारा चैतन्य मात्र अपसेट होऊन गेलाय. असो, तर आता इकडे रविराजांना फोन आलाय. ते म्हणत असतात, काय सांगताय तुम्ही, हे कसं शक्य आहे? आता प्रिया फोन चालू असतानाच मध्ये बोलत असते, काय झालं बाबा? रविराज म्हणतात, ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. प्रिया म्हणते, बाबा कोणाचा फोन होता? काय झालंय? काही वाईट बातमी मिळाली आहे का? रविराज म्हणतात, बातमी तशी वाईटच आहे, पण तू कशाला स्ट्रेस घेतेस? प्रिया म्हणते, बाबा बघा ना तुमच्या चेहऱ्यावर किती टेन्शन दिसतंय, मला काळजी वाटते हो तुमची. आईचं असं झाल्यापासून मला असं वाटतं की तुम्हाला त्रास नको व्हायला. रविराज म्हणतात, अगं तू कशाला काळजी करतेस? मी कोर्टाचं मॅटर डिस्कस करत होतो, तुला कळायची काही गरज नाही आहे ते. प्रिया म्हणते, बाबा कोर्ट मॅटर म्हणजे अर्जुनबद्दल काही होतं का? माझ्याशी करा ना शेअर, तुम्हाला बरं वाटेल. पण हिचा सॉलिड पचका झालाय. रविराज म्हणतात, हे बघा आम्ही प्रोफेशनल गोष्टी कधीही कोणाशी शेअर करत नाही. आणि तुला माहिती आहे का, स्ट्रेस बीस घ्यायला काय मी काल परवा प्रॅक्टिस नाही सुरू केली आहे, जा तुझा अभ्यास कर. आता प्रिया विचार करते, अरे यार मी साक्षीला सांगून बसले मोठं तोंडवर करून की मी या किल्लेदारला जरा इमोशनल करेल, पण हा तर काही इमोशनल होईना, हा दगड होऊन बसलाय. आता काय करू मी? कसं कळेल मला उद्या कोर्टात काय मॅटर झालाय ते? असो, पण आता इकडे अर्जुन म्हणत असतो सायलीला, वा काय मस्त बरं वाटतंय मिसेस सायली, पोटभर जेवण झालंय माझं. मिसेस सायली काय छान जेवण बनवता हो तुम्ही, जादू आहे तुमच्या हातामध्ये. खीर तर माइंड ब्लोईंग झाली होती आहे. उपवास सोडताना पहिला घास गोडाचा घ्यायचा असतो हे मला माहितीच नव्हतं हो. आता सायली म्हणते, हो का? मला पण माहिती नव्हतं की पुरुषसुद्धा वटपौर्णिमेचा उपवास करतात. मला खरं सांगाल का सर, आज मी वड पूजला, निर्जळी उपवास केलात तुम्ही, अगदी तुम्ही तब्येत पण तुमची बिघडवून घेतली. हे तुम्ही का केलं तो सगळं? आता अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो, हे मी ते गुरुजींनी सांगितलं ना म्हणून केलं. तेवढ्यात त्याला रविराजांचा फोन आला आहे. अर्जुन फोन रिसीव्ह करतो. आता रविराज डायरेक्ट त्याला सांगतात, अरे नवीन डेव्हलपमेंट आहे अर्जुन. अर्जुन म्हणतो, काय झालं सिनियर? रविराज म्हणतात, अर्जुन अरे महिपत शिखरेच्या बाबतीत एक नवीन डेव्हलपमेंट आहे, त्याच्या वकिलाने उद्याच कोर्टाची हिअरिंग ठेवली आहे. आता अर्जुन टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो, काय? अरे मला तर त्याची नोटीस आलीच नाही आहे सिनियर, आणि आय एम शुअर डॅडला पण नसेल आली असेल. रविराज म्हणतात, अर्जुन तुला उद्याच्या तारखेबद्दल इन्फॉर्म केलं जाणार नाही आहे. अर्जुन म्हणतो, का असं का? रविराज म्हणतात, अरे तुझी केस बार काउन्सिल समोर सुरू आहे ना, त्यामुळे म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की तुला उद्याच्या केसमध्ये हजर राहता येणार नाही आहे. अर्जुन म्हणतो, अरे पण साक्षीने माझ्यावर जे काही आरोप लावले ते कुठे सिद्ध झालेत अजून? रविराज म्हणतात, अरे आपल्याला ते माहिती आहे, पण त्या जजना काय माहिती आहे? मग आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे मी हिअरिंगला नाही बसणार, पण मी कोर्टात येतोय सिनियर. मग आता रविराज म्हणतात, हो नक्की आहे, मी कोर्टाच्या आवारात येण्यासाठी काही तुला बंदी नाही आहे, ये तू, आपण आल्यावर भेटूयात. आता अर्जुनने फोन ठेवलाय. सायली म्हणते, काय झालं सर? रविराज सर काय म्हणत होते कोर्टाच्या बाबतीत? मग अर्जुन तिला सांगतो, महिपत शिकरेने उद्याची हिअरिंग मागितली आहे, नक्की त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. आता ही हिअरिंग अटेंड करण्यासाठी जजने मला परमिशनच नाही दिली आहे. सायली म्हणते की या साक्षीने जे काही आरोप केले त्यामुळे खूप नुकसान होतं
होतंय ना सर. अर्जुन म्हणतो पण मिसेस सायली आपलं आत्तापर्यंतचं सगळं नुकसान होणार आहे आणि हे डेंजरस आहे. आपली सगळी मेहनत वाया जाणार आहे आतापर्यंत केलेली. आता या दोघांनाही चांगलंच टेन्शन आलं आहे. पण आता पुढे आणखीन धमाका प्रोमो आहे प्रेक्षकांनो. आता हे अर्जुनला काही आतमध्ये जाऊ देत नाही आहे कोर्टात. लगेच ही साक्षी येते आणि म्हणते आम्ही जाऊ शकतो ना कोर्टात, आम्ही कुठे खोटे पुरावे सादर केलेत. महिपत अजून चिडवतो अर्जुनला आणि म्हणतो ए पोरी, मेलेल्या माणसाला अजून किती मारणार आहेस तू. कोर्टानं त्याला त्याची पायरी दाखवली, अजून किती जमिनीत गाडणार आहेस तू याला. अर्जुन रागाने बघतोय महिपतकडे. उद्या बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो. आणि हो, माझ्या सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. खूप साऱ्या प्रेक्षकांनी चॅनल अजून सबस्क्राईबच केलं नाहीये. प्लीज हो, असं करू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा आणि लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.